नमस्कार. मॅजिकल लाईफ विथ मृणाल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. देवीच्या 9 रूपांचा आणि तिच्या कार्याचा परिचय आपण करून घेत आहोत. त्यातले आजचे दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणी. आई भगवतीचे नवरात्रातले दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी. इथे ब्रह्म हा शब्द तपश्चर्या या अर्थी वापरला आहे. ब्रह्मचारिणी अर्थात तपश्चर्या करणारी. वेद, तत्व आणि तप हे ब्रह्म शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ब्रह्मचारिणी हे देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. पूर्वजन्मात ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाच्या वंशात जन्म घेतला होता. तेव्हा महर्षी नारद यांच्या मार्गदर्शनावरून तिने भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या केली होती. याच अत्यंत अवघड तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. देवीने 1000 वर्ष फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली होती. नंतरची 100 वर्ष फक्त भाज्या खाऊन, तर कधी जमिनीवरती पडलेली बेलपत्रे खाऊन आणि उर्वरित वर्ष कडक उपवास करत ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता घोर तपश्चर्या केली होती. देवीचे अन्न त्याग करत हळूहळू बिल्वपत्राचे सेवनही बंद केले. म्हणूनच तिला अपर्णा असेही नाव मिळाले. 1000 वर्ष तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मचारिणी देवीच्या मुखावर तेज आले, मात्र शरीर कृश झाले, क्षीण झाले. तिची अशी अवस्था पाहून आईला तिची काळजी वाटत असे. तिला तपश्चर्येतून जागे करण्यासाठी आईने बऱ्याचदा हाक मारली. ती हाक उमा या नावाने गाजली आणि देवीला आणखी एक नाव मिळाले, उमा. देवीच्या कठोर तपश्चर्येमुळे तिन्ही लोकात हाहाकार माजला. देवता, ऋषी, सिद्ध, गण, मुनी सर्वांनाच देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्याचा हेवा वाटू लागला. शेवटी खुद्द ब्रह्मदेव आले आणि त्यांनी प्रसन्न होऊन आकाशवाणी केली, हे देवी, आजवर एवढी कठोर तपश्चर्या कोणीच केली नाही. ती फक्त तू करू जाणे. तुझ्या तपश्चर्येची चर्चा युगानयुगे केली जाईल. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान चंद्रमौळी तुला पतिरूपात प्राप्त होईल. आता तू तुझी तपश्चर्या थांबव. लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येतील. त्याचबरोबर तू परत जा. ब्रह्मदेवांचे शब्द खरे ठरले आणि देवीच्या भगवान शंकरांनी विवाह झाला. ब्रह्मचारिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते. तिच्यासारखी आपणही आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे, हा त्यामागचा हेतू. ब्रह्मचारिणी देवीचे हे रूप अनंत काळ देणारं आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याचा तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही. देवीच्या कृपेने यश व सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मचारिणी देवीच्या उपासामुळे स्वाधिष्ठान चक्रात मन स्थिरावते. या स्थितीत पोचलेल्या योगी देवीची कृपा प्राप्त करतो अशी मान्यता आहे. माझे चॅनलवरील ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.